वेंगुर्ले प्रभाग क्रमांक 1 काँग्रेसच्या उमेदवार पूजा करपे या दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। यापूर्वीही नगरसेवक होत्या त्या। यावेळी त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना प्रतिसाद आहे मतदारांकडून। तो कसा मिळतो आहे तो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। मॅडम, मला सांगा, दुसऱ्या वेळी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद आहे तो मतदारांकडून मिळतो आहे? मतदारांकडून मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। यापूर्वीचा माझा जो प्रभाग होता हा दाभोस एरिया यामधून होता। आता सद्यस्थितीमध्ये हा प्रभाग थोडासा बदलता होऊन प्रभाग क्रमांक 2 आणि 3 हे दोन वार्ड माझ्या प्रभागामध्ये आलेले आहेत। जास्तीत जास्त करून प्रतिसाद हा मतदारांचा चांगल्या प्रकारे मिळतो आहे आणि प्रत्येक मतदाराची आपल्या निवडणुकीच्या संदर्भात जी मागणी असते की तर त्यांच्या पाण्याच्या समस्या, गटार समस्या, स्वच्छतेच्या समस्या या बाबतीमध्ये वारंवार ज्या त्यांच्यामध्ये अडचणी निर्माण होतात तर त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी असा तोडगा त्यांना जो करून हवा आहे, तर त्या संदर्भात आपल्या वेंगुर्ल्याचा जो पाण्याचा स्रोत आहे, मुख्यत्वे करून निशाण तलाव, नारायण तलाव ह्यांची कामं माझ्या म्हणजे ह्या 5 वर्षाच्या कालावधीत जी पूर्णत्वाला येता थोड्याफार फरकाने थांबलेली आहेत, ती आपण पुढच्या 5 वर्षामध्ये पुन्हा नगरपालिकेच्या काँग्रेसची सत्ता मिळवून त्या माध्यमातून लोकांची कामं पूर्ण करण्याकरताच माझा कल राहील। नारायण राणे हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही विकास कामं करणार। कशा प्रकारे पुढच्या काळात तुम्ही विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार? मग तो पर्यटन असेल, रस्ते असेल किंवा भुयारी गटार असेल, या प्रामुख्याने ही कामं करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे भर देणार आहात? माननीय नारायण राणे साहेबांनी यापूर्वीही वेंगुर्ला शहरासाठी भरघोस असं निधी आणि योग्य प्रकारचं काम हे त्यांनी सिंधुदुर्गासाठी केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना हे मान्य करायला लागेल की आपल्या वेंगुर्ल्याकरिताचा जो निधी देऊन आपापल्या शहरातल्या त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी आपलं योगदान चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। यानंतरसुद्धा त्यांच्याच माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वेंगुर्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी, मग तो पर्यटन असो, रस्ते असो, पाणी असो किंवा भुयारी गटाराची रेंगाळलेली योजना ही लोकांच्या संमतीनेच त्यांना हवी तशी त्या पद्धतीने कार्यवाही करून पूर्ण करण्यासाठी पूर्ण संघाची किंवा पूर्ण काँग्रेस पक्षाचीच ही जबाबदारी राहील। वेंगुर्ल्यातील महिलांचे प्रश्न आहेत, हे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणावं तसं काम झालेलं नाही गेल्या 5 वर्षात। महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? हां, तेच आता सध्या जो मी मतदारांमध्ये फिरते आहे तर मी मागेसुद्धा जेव्हा राणेसाहेबांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ला पर्यटन महोत्सव घेण्यात आला त्यावेळीसुद्धा मी दादांकडे, नारायण राणेसाहेबांकडे हीच मागणी केली होती की तर इथला युवक म्हणा किंवा महिला म्हणा ह्यांच्या कामाला एक काम मिळावं त्यांच्या हाताला, आणि जेणेकरून रोजगार निर्मिती करून त्यांच्यातली जी रोजगार निर्मितीची क्षमता आहे ती ओळखून त्या प्रकारचे रोजगार इथे उपलब्ध होऊन त्यांची जी चालना आहे ती त्याकरता मिळावी। मग ह्या प्रकारे जर बघितलं गेलं तर महिलांमध्ये आज जसा काथ्या उद्योग मोठ्या प्रमाणात वेंगुर्ल्यामध्ये पाय रोवून आहे, त्याचप्रमाणे एक गारमेंट असे काही जर उद्योग जर आपण वेंगुर्ल्यामध्ये आणू शकलो तर ह्याच महिलांच्या सक्षमीकरणावर आपण भर देऊ शकतो। तर ह्या होत्या काँग्रेसच्या प्रभाग 1 मधील उमेदवार पूजा करपे। त्यांनी म्हटलं आहे की आपण महिलांचे प्रश्न असो, पर्यटनाचं असो किंवा वेंगुर्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे करावं लागेल ते आपण करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत। मागच्या वेळेचा त्यांचा 5 वर्षाचा कारकीर्द बघितली तर 5 वर्षात त्यांनी विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। पुढच्या 5 वर्षातही मतदारांनी आपल्याला संधी द्यावी, आपण अशाच पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशा प्रकारचं आश्वासन पूजा करपे यांनी दिलेलं आहे। कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग।